नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती 2 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैसे आल्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, 2 एप्रिलची सर्वात महत्त्वाची खुशखबर, 10वा हप्ता वाटप जाहीर. बघा, 10व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते वाटप जाहीर झाले. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 10व्या हप्त्याचा जो हप्ता आहे तो वाटप जाहीर झालेला आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व माता भगिनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, 10व्या हप्त्याचं वाटप जे जाहीर झाले, तर आता या ठिकाणी महिलांना जे ते 1500 रुपये जे ते येणार आहेत. बघा, 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आता हे 1500 रुपये जे ते 10व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात आहे. लाडकी बहीण जी ती खुश झाली. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. लाईक करून टाका, पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, तेही सोप्या व सरळ पद्धतीने सगळं काही समजून सांगतो. अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, 10व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भातची काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो. बघा, वेन विल गेट एप्रिल मंथ इन्स्टॉलमेंट ऑफ लाडकी बहीण योजना. बघा, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता कधी मिळणार, 10वा हप्ता कधी मिळणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. बरोबर, दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. बघा, हीच रक्कम म्हणजेच तुम्हाला जे आता 1500 रुपये मिळतात तर तीच रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, महायुती सरकारने. आता जे सरकार आहे सध्या त्या सरकारने आश्वासन दिलेलं होतं. म्हणजेच काय, तर 1500 रुपयांवर तुम्हाला 600 रुपयांची वाढ होणार होती. 600 रुपयांची वाढ होऊन 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार होते. त्याविषयीची महत्त्वाची जी काही घोषणा आहे ती सरकारने केलेली होती, आश्वासन दिलेलं होतं. आता 2100 रुपये तुम्हाला मिळालेले का, वाढ झाली का, नाही झालेली, वाढ झालेली नाही आहे. पण वाढ होऊ शकते का, तर हो, वाढ होऊ शकते. वाढ होण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वांना मागणी करायची. बघा, अगोदर आपल्याला काय, कुठलीही वस्तू असेल, कुठलीही गोष्ट आपल्याला घ्यायची असते तर आपल्याला अगोदर मागणी करावी लागते. आपण मागत असतो तरच ते आपल्याला मिळते. समजा आपण दुकानात गेलो, काहीतरी वस्तू आपल्याला घ्यायची, आपल्याला ती मागावी लागते तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेची सुद्धा 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागणार आहे. सरकारकडे तुम्हाला मागणी करावी लागेल. सरकारकडे जर सर्व लाडक्या बहिणींनी, महाराष्ट्रात जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर सध्याचा जो काय आकडा आहे त्यानुसार 2 कोटींपेक्षा जास्त महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. तेवढ्या महिलांनी जर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं 1500 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. जास्तीत जास्त मागणी सरकारकडे तुमची असायला पाहिजे 2100 रुपये मिळण्यासाठी. बघा, सध्या महागाई खूप वाढते, त्यामध्ये 600 रुपयांची जरी तुम्हाला वाढ झाली तरी देखील ती खूप महत्त्वाची व मोलाची असणार आहे. त्यामुळे 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. आता पुढे पहा. बघा, 10व्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येते. पाहू शकता. बघा, 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर झाला 10 मार्चला माननीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 2100 रुपयांची घोषणा करतील अशी अपेक्षा होती, पण 2100 रुपयांची घोषणा झालेली नाही आहे. मग 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही आहेत का, तर मिळतील. कधी मिळतील त्या संदर्भात अजून तारीख आलेली नाही आहे किंवा घोषणा झालेली नाही आहे. जशी घोषणा होईल तशी तुम्हाला 2100 रुपये मिळतील. ठीक आहे. त्या उलट महिलांच्या अर्जांची छाननी होत असून निकषात ज्या महिला बसत नाहीत त्यांना अपात्र करण्यात येत आहे. सरसकट महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. तसेच योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली नसल्याने विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. बघा, 2100 रुपये
झालेलं नाही म्हणून विरोधकांकडून पण त्या ठिकाणी टीका होत आहेत. सोबत विरोधकांकडून पण असं म्हणण्यात येत आहे की जी काही योजना आहे ते लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम आहे. पण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः सांगितले. सोबतच आपण जर पाहिलं तर महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी पण सांगितलेले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणून. ठीक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम आहे. आता एप्रिल महिना उजाळला असून या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. बघा, एप्रिल महिना सुरू झालेला आहे, पण 2100 रुपयांचा एप्रिलचा जो काय हप्ता आहे तो कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं. एप्रिलचा हप्ता आता तुम्हाला हवा आहे, बरोबर आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला हवा आहे. 3000 रुपये तुम्हाला आले होते फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून. मार्चमध्ये 3000 रुपये आले होते. सर्वांना आले होते का? तर 3000 तुमचे खर्च झाले असतील, बरोबर आहे. खर्च झाल्यानंतर आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता कितीचा असेल बघा, हा 1500 रुपयांचा एप्रिलचा हप्ता असणार आहे. 2100 रुपयांचा नाही, 1500 रुपयांचा एप्रिलचा हप्ता आहे. आता एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात नवीन मोठी अपडेट समोर आली. बघा, नवीन मोठी अपडेट आहे. काय अपडेट आहे? तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्यांचे 13,500 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा पद्धतीने 13,500 रुपये जे ते जमा करण्यात आलेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. बघा, 10वा हप्ता तुम्हाला ह्याच महिन्यात एप्रिल महिन्यात म्हणजेच याच महिन्यात मिळणार आहे. याच महिन्यामध्ये मिळेल. आता कधी मिळेल, पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. बघा, अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, पण आता एक नवीन अपडेट समोर आली. काय अपडेट आहे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. महिला दिन 8 मार्चला होता. 7 मार्चला तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीने एप्रिल महिन्याचा लाभ श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघा, श्रीरामनवमी जर आपण पाहिली तर जवळपास 6 एप्रिलला आहे आणि 6 एप्रिलला श्रीरामनवमी असल्यामुळे जर पैसे यायचेच राहिले तर 5 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि त्यामुळे 5 तारखेपासून जर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली तर महिलांसाठी ही आनंदाचीच बातमी असणार आहे. आता बघा, आपण या ठिकाणी जर गेलो, च्या महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यात हप्ता जो आहे तो लवकर मिळण्याची अपेक्षा आपल्याला होती, पण शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र या महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बघा, या महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे एप्रिलचा जो हप्ता आहे तो उशिरा येऊ शकतो. त्याचं कारण काय? कारण पण बघा, लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अर्ज केलेल्या महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत अनिवार्य असणे आवश्यक आहे. मात्र काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येत आहे. महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती. मात्र आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिली नाही आहे. परिणामी अर्जांची छाननी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे. यामुळे एप्रिल महिन्याचा हप्त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर नवीन उत्पन्नाचा दाखला आता या ठिकाणी नवीन वर्षाचा काढला जात असतो सगळ्यांकडनं. त्यामुळे तपासणी झाल्यामुळे हा जो काही हप्ता आहे तो उशिराने येण्याची शक्यता आहे. पण अजून तशी अधिकृत माहिती नाही आहे, म्हणजेच लवकर येईल की उशीर येईल त्याची पण माहिती आलेली नाही आहे. त्यामुळे जी काही नवीन माहिती येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळेल. त्यामुळे सर्वांनी प्रवीण एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.